पसंत. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सर्वात आधी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. तर मी जेव्हा क्वार्टरमध्ये आली ना, तेव्हा सर्वात आधी मी माझ्या क्वार्टर साफसफाईच्या मागे लागली, साफसफाई करून घेतली. त्याच्यानंतर मग मी म्हटलं आज चला व्लॉगला स्टार्ट करूया. 2 दिवसानंतर मी व्लॉग स्टार्ट करत आहे, दिसत असेल तुम्हाला कंटिन्यू, पण व्लॉग स्टार्ट करत आहे मी 2 दिवसानंतर. तर इथे मी सर्वात आधी छान मस्त चहा वगैरे मांडून घेते. आणि आज दूध आम्हाला गोरज भंडारचं मिळालं नाही. तुम्हाला माहीतच आहे गोरज भंडारचं काय प्रॉब्लेम झालेला आहे. तर दुधाचं पॅकेट आणलेलं होतं, दूध वगैरे गरम करून घेतलं, चहा मांडून दिला आणि त्याच्यानंतर मेहंदी लावायची होती डोक्याला. मेहंदी लावून घेतली, मेहंदी वगैरे लावून झालेली आहे. मेहंदी लावून घेतली, वाळू नाही झाली आणि धू नाही झाली. तर आता केस रंगले की नाहीतरी उन्हात जाऊन चेक करावं लागेल, कारण थोडं थोडं वाटत आहे, सावली तेवढं काही दिसत नाही. उन्हात गेलं की आणि छान मस्त अशी लालसर केस दिसतात. तर मगाशी काय झालं, पाहुणे आले होते आमच्याकडे. तर पहिले माझ्या भावाचा मित्र आला, त्याच्यानंतर मग करणची आई वगैरे आली. त्याच्यातच मग माझा वेळ चालला गेला. मी ब्लॉग काही शूट केलेला नाही. तर त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करत करत खूप जास्त वेळ झाला. तर मी म्हटलं आता जाऊ द्या. पहिले माहिती आहे का काय केलं, पहिले डोकं धुतलं, त्याच्यानंतर मग मी पोळ्या वगैरे टाकून घेतल्या आणि मग आता आंघोळ केली. मी आता तयार झालेली आहे. तर आज आम्ही चाललेलो आहो परसोडीला, कारण की अधिक महिन्याचं वाण घ्यायसाठी काकू मला बरेच दिवस झाले बोलवत आहे. तसंही मला ती बोलवत असते की आता तर अधिक महिनाच आहे, तर कधी येते चालू आहे. तर आज आज एवढ्या दिवसानंतर आज दिवस निघालेला आहे. तुम्ही बघतच आहे माझं फिरस्ती दौरा चालूच आहे, कधी इथे कधी तिथे, कधी इथे कधी तिथे. हा महिना पूर्ण माझा फिरण्यात गेलेला आहे. तर आता चाललेले आहे मी आज परसोडीला. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला मग मंडळी, आता मी पहिले जेवण करून घेतो आणि मग नंतर करते मी तयारी तिकडे जायसाठी. चला तर मग मंडळी, निघालो आम्ही परसोडीला जायसाठी. आणि नाही म्हणता वेळ होऊनच गेला. आता बरं आहे म्हणा, कारण की थोडंसं वातावरण थंड झालेलं आहे. ऊन तर आहे तशीच आहे, पण हे पण थोड्या वेळात चालली जाईल. आणि मग व्यवस्थित आमचं शांततेत आणि निवांत जाणं होते. इकडे पप्पाजवळ हे ब्रश टाकून देते असते. माझा मोबाईल होता नाही तर. तर मंडळी, आता तुम्हाला सांगितलंच मी की परसोडीला चालली आहे म्हणून. तर परसोडीला मी माझे हे 2 ते 3 दिवसाचा हा ब्लॉग जो आहे हा कंटिन्यूस ठेवणार आहे. एकच ब्लॉग बनवला 2 ते 3 दिवसाचा. तर तो छान मस्त असा एन्जॉय करा. आणि आमचं ठरलेलं होतं की आता आज जायचं आणि उद्या सकाळी वापस यायचं, पण काही कारणामुळे आमचं मग ते थोडंसं लांबलं काम. मी माझ्या काकूला सांगून ठेवलं होतं की मी आता एकच दिवसासाठी येणार आहे म्हणून. तर तिला वाटलं आता कधी हे शॉपिंग करायला जाईल, म्हणजे शर्ट वगैरे घ्यायचं होतं, तर कधी जाईल आणि कधी येईल म्हणून मग देवळीतूनच घेऊन ये म्हणे. आणि हे शर्ट जे आहे ते सिलेक्ट केलं होतं आम्ही आणि निघालो आम्ही छानशा अशा वातावरणामध्ये. बघू शकता किती छानसं असं वातावरण झालेलं आहे. हे म्हणत होते की आपण लवकर निघू म्हणून, पण मी म्हटलं थांबा, थोडीशी ऊन उतरू द्या मगच जाऊ. आणि खरंच छान असं वातावरण होतं. पण मध्येच हे इकडे काय पेटवलं होतं, तर इथे ना असं कचऱ्याचं काहीतरी आहे. तर तिथे काहीतरी पेटवलेलं होतं. आम्हाला दुरूनच असं वाटलं की काय कशाचं पेट घेतलेलं आहे कशाचं नाही. तर पण जवळ गेल्यावर कळलं की तिथे कचऱ्याचं ते काहीतरी आहे. तर तिथे कचरा पेटवलेला होता. मग आम्ही निघालो आमच्या मार्गाने. आणि बघा पोचता आम्हाला अंधार होऊन गेलेला. अरे बोरगावची पाहुणे इथं कशी काय? माझ्या घर आहे का मोठा, माझ्या घरवाला. बापरे बाप, चेंजच झालं बा सगळं. हो ना, बापरे. जिजू आले ना, काय माहित कोणाची भेट घ्यायसाठी गेले बाहेर. आंघोळ करून आलो म्हणलं आम्ही. पण तुमची इच्छा असेल धुवून द्यायची तर धुवून द्या. लहान आहे का तू? बघा, अरे देवा.
अरे देवा दरारा. तर मी तिथे गेली तर काकूचा सगळा स्वयंपाक झालेला होता आणि तिला असं वाटत होतं की हे सकाळीच निघून जाणार, म्हणून मी आताच हे सगळं दान वगैरे जे काही द्यायचं आहे ते आताच देऊन देते, आताच करून घेते म्हणून. त्यानंतर पुन्हा मग मोठ्याई काकू यांच्याकडे पण जायचं होतं, म्हणून मग आजच काकूंनी करून घेतलं. पण गोष्ट अशी झाली की यांना वेळेवर जावं लागलं नाशिकला, त्यामुळे मग एक दिवस आमचा असाच चालला गेला आणि मग 2 दिवस पुन्हा मग मुक्काम करावा लागला. दोन कणकीचे बोल तू घे कणकीचे मला काय खायचे तुले म्हणलं तर तू नाही म्हणत, मग तू न म्हणलं कसं का म्हणजे जेव्हाच आहे इकडे म्हणून तू म्हणे मी एकटाच आहे म्हणे, तुले म्हणलं कर चाललो आम्ही बाहेर पहिलेच म्हणलं मी चाल म्हणलं तिकडं तर नाही म्हणलं, पण यानं असं म्हणलं का जेव्हाच आहे इकडं का काही म्हणून पाहिजे सांगत ती या हॅलो हा बोला ना. नाही 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 लागला. हॅलो नाही टाइम आहे तुमचा पोळीचे लागला. हॅलो 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर कालचा ब्लॉग कंटिन्यू ठेवत आहे, कारण काल मला खूप जास्त थकल्यासारखं वाटत होतं, म्हणून मी ब्लॉग काही शूट केलेला नाही. तर शानू मज्जा आहे तुझी, मज्जा आहे तुझी. बाप्पा बाप्पा. तर असं आहे मग मंडळी, मस्त वाटत आहे इकडलं वातावरण. आमच्या दिवसाची सुरुवात बघा इथल्या फेमस आलूगोंड्यांपासून झाली. या आलूगोंड्यांच्या आकारावर नका जाऊ, टेस्ट एक नंबर आहे याची, एक नंबर टेस्ट आहे, गरमागरम आहे मस्त. आणि मस्त त्यासोबत मस्त असा कांदा दिलेला आहे आणि या मिरच्या. आणि अजून काय बोलवलं काकू? भजे. आणि माझ्यासाठी आहे, काकूसाठी स्पेशल भजे. तर आलूगोंडे या मंडळी खासाठी दाखवून मी खाऊ राहिली. एक नंबर. समोसे भेटत होते हा, समोसे चांगले राहते का? तर मंडळी आज ना आमच्या हॉटेलमध्ये जेवण करायला जायचं ना इच्छा होत आहे. तर विचार सुरू आहे, समोर जे व्यक्ती बसलेले आहे त्यांना थोडंसं त्यांच्या खिशाला असं शेंदूर लावू शकतो का आम्ही? लावू शकतो. ए काकू हो म्हणते, चल लवकर हो म्हणते ना. तर चला मग मंडळी, आता जाते मी माझ्या मोठ्याईकडे. काकू मोठ्याईकडे राहते, तर तिकडे जाते म्हटलं, कारण आता उद्या तरी आज जाणार होते मी संध्याकाळी, या टायमापर्यंत आम्ही निघणार होतो. पण आता गोष्ट आम्ही उद्या वगैरे, कारण की काकू खूप राहा करताय. नाही तर मी आता इथून बोरगावला जाणार होती, कारण माझी आई चाललेली आहे बाहेर गावी, बाबा एकटे राहणार होते. म्हणून मग आईने मला बोलवलं होतं, ये म्हणे एक दिवस राहा, मग दुसऱ्या दिवशी मग मी पण ढोणपळाचा जो कार्यक्रम आहे तो करून घेते. म्हणजे कार्यक्रम म्हणजे तेच 1 मासाचं वाण जे आहे ते देऊन देते म्हणे. पण आता हे गेलेले आहे नाशिकला, त्याच्यामुळे मला इथे थांबावं लागलं. आता उद्या वगैरे जाऊ आम्ही संध्याकाळी. चाललं राहू. अरे नेली का कोणा? काकून ठेवली अंदर, चालते का रे?
राहुल वगैरे आज मस्त नदीवर गेला होता. मी येते म्हटलं पण ऊन खूप होती शानमुळे मी काही ती गेली नाही. चला काका जातो मी. हाय ना अक्षू राहुल हो उठला. चल ग आहे ना चल ग. हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी ब्लॉग. तर काल मी आली 2 मिनटं. काल तुम्हाला सांगते कालचा दिवस काही शूट केलेला नाही आहे. मस्त इकडे तिकडे फिरण्यातच माझा दिवस गेलेला आहे. तर तुम्हाला वाटेल काल पण तोच ड्रेस घालून होती आज पण तोच ड्रेस घालून आहे. तर कालचा दिवस मी सुट्टी घेतलेली होती. तर चला मग मंडळी आता मी चाललेली आहे मोठ्याईकडे कारण तिथे आम्हाला पाहुणचार तिथे बोलवलेला आहे. जरा वेळ झाला वेळेचे जरा आम्ही आहोत वेळेच्या बाबतीत है ना. ते गेले होते बाहेर. आणि मोठ्याईने मी गेली ना मोठ्याईकडे तर मोठ्याईने पूर्ण स्वयंपाक तयार ठेवलेला होता. आणि बरं झालं लवकरात लवकर सकाळ करून घेतला म्हणून कारण की एवढं सगळं असते पाहुणचारामध्ये आणि रात्रीचं खूप जेवण होत नाही काही नाही तर खूप मग त्रास होतो. तर मी म्हटलं मोठ्याईला सकाळीच कर म्हणजे टेन्शन राहत नाही. तर सर्वात आधी मोठ्याईने आम्हाला हे ढोणफळ वगैरे देऊन दिले आणि त्याच्यानंतर मग मस्त आम्ही जेवण केलं. आणि जेवणात पण आज भरपूर काही होतं. शानूला माझ्या आता तिची मावशी नाही ना तर बिलकुल करमत नाही म्हणते. घरी चल करत आहे ती. एवढी मोठी हो ना आजी आहे ना आजी. मावशी होती तर का मावशी देणार होती का तुला काही? हो ना का घेऊ? आजी आहे मग एवढ्या छान छान गोष्टी सांगते आजी. घे पायात. हा त्याच्यात कोण आहे? त्याच्यात कोण आहे? तेच आहे. हे? हो ठीक आहे. का ग एवढी आजी आहे ना गोष्टी सांगायसाठी. मा गोष्टी अशाच आहेत धसणल्या गोष्टी. शानूची मावशी नव्हती तर शानूला काही करमत नव्हतं. मग थोड्या वेळात पाऊस आला. मग पावसात थोडंसं मस्त डान्स केला तिने. आणि त्यानंतर मग बंधू काकूकडे संध्याकाळी तिच्याकडे पण आम्हाला ढोणफळासाठी बोलवलेलं होतं. तर तिथे सुद्धा मग आता छकुली नाही आहे तर ती देत आहे. नाही तर दरवेळेस आम्हाला छकुली देते ढोणफळं. पण यावेळेस शानूने दिले. शानू म्हणे आजी मीच करते म्हणे. तिला काहीतरी असं नवल विशेष वाटते ना तर मग आम्ही तिला हसत पण होतो सगळेजण. आता हे पप्पाला असं उभी हो ना. पोळ्या लागते का? हो टाक. दोघांना एका अक्षवन नाही केलं ना तर मग ओवाळून टाक. काय तेव्हा एकदम ते गोडचा रुंदी बापूला. चमचा भरणं गरजेचं नाही. नमस्कार कर ना बाई कर. मग बरं देऊन द्यायला लावून मग नमस्कार करा. उभी हो पप्पाला दे पाया लागा पाया लागला पाया तर द्या पाय. अशी चित्र करते बापा. आता खाऊ शकते ना. हो अहो तू हे नमस्कार कर दे ना. कर बाई कर. हो कर दे ना. काऊन नाही करू दे ना. आशीर्वाद धन्यवाद. हा आम्ही ना मगांपासून म्हणत आहे की खूप काकू
अहो पाहिजे लेबड चेबड झाला असं तर अरे देवा बघ ए किती बेकार वाज ए बेकार वास येते पाणी लवकर खाली करा खूप बेकार वास येत आहे एवढा मोठा उंदीर होता याच्यामध्ये मगांपासून वास येत होता दुपारपासून कशाचा येत आहे कशाचा येत आहे कशाचा येत आहे मग यांना म्हटलं मी अहो आता जास्तच बेकार वास येत आहे जेवण खाऊन झाला आम्ही मस्त एवढे जण बाहेर फिरत होतो पण पाणी चेंज केला हे आला हे टॉमी आला आतापर्यंत वास नाही आला का तुला टॉम्या आता वास येत येईल हे बा आजी उठली का तुमचं जेवण खाऊन झालं आणि आम्ही असं बाहेर फिरत होतो एवढे जण त्यानंतर घरी आल्याबरोबर ना घरात वास येत होता बेकार मी म्हटलं यांना चेक करा म्हटलं याच्यात असंच काही ना काही निघालंच नेमकं ते पाणी पूर्ण धुवून टाका लागते काकू नाही म्हणजे वास आत्महत्या केली पण ते आत्महत्या आपल्याला बेकार होईन ना आपण वास घेत राहा लागेल ना ते टाटाईले पाणी लागलं असं का रे सागर अरे ते नाही ते आणा लागते वासाचं अरे देवा टॉमील बोलवायला पाहिजे होतं त्याला कधी उचला सरळ आणि असा करून द्या हा नाही नाही हो पाणी तोडा नको जमते फोर्स करते त्याले अहो तुम्ही तोंडात पाणी ओढताय नाही ओढत पटकन टाका नाही आहे तेच होता एक तर अशी घटना झाली मग मंडळी तर माझे हे 2 ते 3 दिवस कसे गेले मला माहीतही नाही पडलं आणि तरी पण माझी काकू वगैरे सगळेजण म्हणत होते की थांबून जा म्हणून पण कसं ना इकडे पण यायचं होतं आणि आणखी आईकडला अधिक मासाचं वाण घ्यायचं आहे म्हणजे ढोणफळं तर ते सुद्धा व्हायचं आहे चला भेटूया आता डायरेक्ट बोरगावमध्ये तिथला छानसा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर नक्की क्लिक